आणि पुढची बातमी आहे महायुतीतल्या शीतयुद्धाची। शिंदेची शिवसेना आणि भाजप या महायुतीतल्या दोन पक्षांमध्ये एकमेकांच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या पळवापळवीमुळे मोठं नाराजी नाट्य रंगलं। कल्याण डोंबिवली या एकनाथ शिंदेच्या बालेकिल्ल्याला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी नुकताच सुरुंग लावला। या पक्ष फोडाफोडीने नाराज झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपली कैफियत मांडण्यासाठी नेहमीप्रमाणे दिल्ली गाठली। त्यांनी आपल्या मनातली खतखत ही अमित शहांकडे बोलून दाखवली आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी एकमेकांच्या पक्ष फोडाफोडीला लगाम घालण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं कळतं। पण त्याचवेळी भाजप नेतृत्वाने दिलेला संदेश हा सर्वसामान्यांना बुचकळ्यात पाडणार आहे। आरोप प्रत्यारोप होत राहतील पण पक्ष बांधणीचं काम सुरू ठेवा असे आदेश केंद्रीय नेतृत्वाने दिल्याची माहिती भाजपमधल्या विश्वसनीय सूत्रांनी दिली। राज्यात भाजपची घोडदौड चांगल्या प्रकारे सुरू ठेवा, तसंच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजप पहिल्या क्रमांकाचा पक्ष करा अशा सूचना केंद्रीय नेतृत्वाने दिल्याचं कळतं। दरम्यान भाजप आणि